असू शकत नाही. आणि मग ते म्हणले की माझ्या चेहऱ्यापर्यंत माझ्या डोळ्यापर्यंत जर पोचायचं असेल तर पहिले माझ्या पायापाशी यावं लागेल आणि म्हणून पादुका. असं म्हणतात गुरूंच्या डोळ्याकडे पहिले बघून हे डेंजर आहे. तुम्ही जे येता दर गुरुवारी स्वामींच्या घरामध्ये मी तुम्हाला सांगते महाराजांच्या डोळ्याकडे बघा, पण तुम्हाला बऱ्याच लोकांना डोळ्याकडे बघताना भीती वाटते की आज बापरे आज महाराज रागवलेच वाटतं. हे तुमच्या मनाचा भ्रम आहे. महाराज कधी रागवत नाही. महाराज फक्त एक फटकार मारतो, रागवत नाही, तो प्रेमाचा. पण त्या डोळ्याकडे बघण्यासाठी पहिल्या पादुकांना विलीन व्हावं लागतं आणि मग महाराजांच्या डोळ्याकडे बघायला लागतं. जे स्वामींच्या घरी येत आहे त्यांना माहिती आहे की तिथे स्वामी समर्थ न बसता स्वामी आजोबा बसतात. त्यामुळे जी ओढ, जे प्रेम, जे आपुलकी त्या ठिकाणी आहे ती स्वामी चरणांपासून सुरू होते. पुढे त्या चरणाला विलीन झाल्यावर दिसतात छोटे महाराज, छोटी मूर्ती जे स्वामींच्या घरी आहे. त्याच्यानंतर सेकंड स्टेपला आहे महाराजांचा चेहरा जो चांदीचा आहे ज्याला कमलरूप म्हटलं जातं. आणि प्रत्येक समाधी मठावर, वटवृक्षाच्या मठावरती किंवा जिथे स्वामींनी त्यांच्या मूळ पादुका दिल्या आहेत त्या प्रत्येक ठिकाणी मूर्तीच्या ऐवजी कमलरूप प्रस्थापित केलेलं आहे. ज्याला एक विशिष्ट प्रकारची बैठक आहे, त्याला हातपाय नाही. एका असं डोंगरच्या असलेल्या ठिकाणावर महाराज बसले, त्या चेहरा बसवलेला आहे आणि तो प्रस्थापित केलेला आहे. म्हणून मी स्वतःला याकरता भाग्यवान समजते की ते बैठक पण माझ्याकडे आली, म्हणजे प्रत्यक्षात महाराजांनी ज्या पादुका दिल्या आहेत त्या बरोबर वळणावर आपण चाललेलो आहोत. आणि मग तिसरं आणि अतिशय भव्य असं रूप जे महाराजांची मोठी मूर्ती जी 2.5 फुटाची आहे. बरं याची गंमत अशी की यातली कुठली गोष्ट आम्ही विकत घेतली नाही. ना पादुका विकत घेतल्या, ना कमलरूप विकत घेतलं आणि ना ती 2.5 फुटाची मूर्ती विकत घेतली. त्याच्या खाली आहे 7.5 फुटाचा वटवृक्ष जो आहे लाकडाने बनलेला, पण तोही आम्ही विकत नाही घेतला. महाराज ज्या घरात आम्ही आश्रित आहोत स्वामींचे, त्या घरात एकही गोष्ट आम्ही विकत घेतली नाही. स्वतः येऊन महाराज प्रस्थापित झाले. आणि मुख्य त्याचं कारण असं होतं की तिथे गुरुतत्व फिरतं. स्वामी प्रत्यक्षात तिथे होते जेव्हा मूर्ती नव्हती. हे करण्यापर्यंत म्हणलं की आपल्याला अक्कल नसते. हळूहळू महाराजांनी त्याची प्रचिती द्यायला सुरुवात केली. महाराजांची छोटी मूर्ती आली ती आमच्या भीती मोठी की मला महाराजांची गरज होती. मला वाटत होतं की मला कोणी नाही, तेव्हा स्वामींनी मला हात दिला. कमल आलं ते प्रस्थापित होण्यासाठी आलं. तेही एकाने जाता जाता म्हणजे शेवटच्या क्षणी आपल्या मिसेसला सांगितलं की इकडे स्वामी जे मागतील ते द्यायचं, आणि तो होता चेहरा जो स्वामींनी मागितला. आणि नंतर महाराजांनी आमची मधली भिंत फोडून घेतली, घर तोडून घेतलं आणि सांगितलं आता मला उत्तर दिशेला बसवा, मी तुमचा गुरु आहे. आणि मग सांगितलं आता ती मूर्ती आणा. आणि मग ती मूर्ती वरती आणायला गेलो. पण महाराजांनी कुठलाही पैसा खर्च न करता स्वतःहून येऊन बसण्याचा अट्टाहास केला आणि एका अप्रतिम मोठ्या शिल्पकाराने ती मूर्ती इथे आणून अर्पण केली. आणि जेव्हा ती मूर्ती बनत होती तेव्हा त्यांनी सांगितलं की त्याच्या हृदयाचे ठोके चालू आहेत, हाताची नाडी चालू आहे. त्यामुळे त्याची प्रतिष्ठापना करायची नाही, महाराजांना अख्खं पुढं फिरायचं. म्हणून प्रगट दिनाला महाराजांची रथयात्रा निघते. महाराज पालखीत असतात पादुका आणि महाराज बसतात रथामध्ये आणि बसतात ते कुंटेकर चौक पूर्ण, लक्ष्मी रोड पूर्ण असे मस्त पुढं फिरतात आणि घरी येऊन बसतात. म्हणून त्याची प्रतिष्ठापना झालेली नाही. आणि त्यामुळे आमच्याकडे जी पूजा होते ती कुठल्याही जे गुरुजी सांगतात त्या पद्धतीने ती पूजा होत नाही. जसं स्वामी सांगतात त्या पद्धतीने पूजा होते. आज माझ्या पादुकांना हात पण लावायचा नाही लावत. आज मला आंघोळ घालायची नाही. आज मला कंटाळा आला. जो गुरुजींचं जे मंदिराचं असतं की रोज उठून अभिषेक पूजा करणं, जोपर्यंत महाराज हात सांगत नाही तोपर्यंत मूर्तीला मी हात पण लावतो. महाराजांनी सांगितलं आज मला तुझं आंघोळ नको आहे तर मला आंघोळ नाही घालायची. हो महाराज मला पाप लागेल ते माझं तुझं तू, पण मी सांगतो माझ्या अंगाला हात नाही लावायचा. पण हे सगळं का हा अट्टास का गुरु असं का सांगतोय? तर महाराज असं म्हणतात, म्हणजे आपण गंभीर म्हणतो की महाराज त्यांच्या इच्छेने कधीतरी आंघोळ करायचे आणि 18 दिवस आंघोळ करायचे. प्रसाद त्यांना वाटलं तर खायचे, नाही तर ते खायचेच नाही. अशी महाराजांच्या अनेक लीला त्यावेळेस महाराजांनी केले आणि आज एकदा करतायत. म्हणून महाराज आहेत त्याचं अस्तित्व जाणवतं. हे कधी जाणवतं?
सोळप्पा महाराज होते, बालप्पा महाराज होते आणि ते भूषण होते, सुंदराताई होत्या. ते काय गरम पाणी आणलं, सगळं तयार केलं आणि महाराज या तुम्ही आंघोळ करा. तुम्ही गेले 4-5 दिवस आंघोळच केली नाही. आंघोळ मला नाही करायची, आंघोळ नाही, मला तुम्ही आंघोळ करा, आम्ही सगळे आंघोळीसाठी तुमच्यात आलोय. भक्तांचा हट्ट आणि गुरुचं प्रेम. गुरु आहेत ते, काम दरवेळेस लाईनवर आणायचं नाही. महाराज म्हणले की हे पाणी गरम नाही, गरम होतं, उकळतं पाणी. महाराज म्हणले गरम नाही पाणी, अजून उकळं पाणी. सगळ्यांना कळायला महाराज उकळं का म्हणतायत, वाफा येत आहेत, त्याच्यात बुडबुड येत आहेत. नाही नाही, हे गरम पाणी नाही. ओ महाराज तुम्ही भाजाल, तुम्हाला हे नाही, पण मला पाणी नको म्हणले. सगळं गरम पाणी झालं. शेवटी अगदी भक्तांची हे म्हणतात दया आली स्वामी. आणि स्वामी उठले, चला आता घाला मला आंघोळ. आणि आंघोळीसाठी त्यांचे त्या दगडावरती बसायचे, तिकडे जाऊन ते बसले. सगळ्यांनी ते गरम पाणी उचलायचं. सगळ्यांना भीती वाटली की ते गरम पाणी उचलायचं, त्यांच्यापर्यंत आणून ठेवायचं. महाराजांनी काय केलं, ते गरम पाणी उचलताना त्यांची एक लीला केली त्यांनी. आणि त्यांनी त्यांच्या लीलेनी एक गणपतीची मूर्ती पाण्यामध्ये घातली, गरम पाण्यामध्ये उकळत्या. आणि पाणी आणल्यानंतर त्यांनी सांगितलं, अरे मी आंघोळ, ही गणपतीची मूर्ती असताना मी आंघोळ नाही करू शकत ना, पाप लागेल मला. पण ती गणपतीची मूर्ती आधी काढा, गरम उकळत्या पाण्यातनं काढा आणि मग मला आंघोळ घाला. कोणाची हिंमत आहे उकळत्या पाण्यात हात घालायची? कुठलाही भक्त पाण्याकडे बघत राहिला आणि त्याने हात घालायची हिंमत केली नाही. पण महाराज असं आपल्या भक्तांची नितांत परीक्षा बघतात, तसा त्याचा सगळ्यात तारखा भक्त म्हणजे बालप्पा महाराज. बालप्पा महाराजांना कळलं महाराज परीक्षा बघतायत आणि गणपती त्यांनीच त्यांच्या लिहिलेली त्याच्यामध्ये घातलेला आहे. महाराज गणपती घालायला महाराजांपर्यंत पाणी आलंच नव्हतं ना, मग पाण्यात गणपती जाईलच कसा? त्यांनी सरळ महाराजांचंच नामस्मरण केलं आणि सरळ पाण्यात हात घातला आणि तो गणपती काढला, आपल्या उपरणाला पुसला आणि महाराजांच्या हातात दिला. याला म्हणतात भक्ती. आपल्या स्वामींवर कुठली शंका न घेणं, ही आहे भक्ती. आणि ती बालप्पा महाराजांमध्ये प्रचंड होती. महाराजांकडे बघून हसले, बालप्पाही हसले. महाराजांना कळलं की बालप्पाला कळलंय की मी त्यांना काय लिहिलं करतो आणि महाराज बसले त्यांना आंघोळ घातली. मी आता गणपती बाप्पाचं उदाहरण केलं आणि सगळे चालत बघायची मंडळी. तर गणपती बाप्पा हे स्वामी आणि गणपती बाप्पाचं एक वेगळं नातं असताना इथनं सुरुवात झाली. इथनं परीक्षा स्वामी गणपती बाप्पापासूनच बघायचंय. कारण महाराज गणपती बाप्पाला गण्या म्हणायचे. त्याचं कारण मुख्य आणखीनही होतं की जेव्हा मी तुम्हाला म्हटलं की महाराजांचा प्रकट दिन असतो आणि महाराज रथामध्ये बसतात, तो आता यावर्षी आहे 20 मार्चला 2024. आणि त्या दिवशी जेव्हा प्रगट दिन असतो त्या दिवशीच असतो गणपती बाप्पाचा लग्न दिवस. म्हणून महाराज असं म्हणतात की माझा तो लग्न दिवस आहे. म्हणजे एक रूपी आहे. स्वामींमध्ये सगळे देव लपलेले आहेत असं म्हटलं जातं. गणपती बाप्पा स्वामींच्या ठिकाणी आहे ते चौरी घेऊन आहेत असं वर्णन केलेलं आहे. चौरी फिरवणारे गणपती बाप्पा स्वामींना चौरी फिरवतात असं त्यांचं वर्णन केलंय. इतकं हे नातं वेगळ्याच पद्धतीने अतिशय घनिष्ठ असं स्वामी आणि गणपती बाप्पाचं. आणि अशा देवांचाही देव जेव्हा आपल्या घरी येऊन बसतो आणि आपल्याला त्याची सेवा करायला सांगतो तेव्हा खूप कठीण असतं, खूप अवघड असतं. आणि त्यात जेव्हा दर गुरुवारी 2-2 हजार लोक दर्शनाला येतात तेव्हा आमची तारांबळ उडालेली असते. काही प्रश्न असे असतात की सगळे अक्कल घेऊन आलेले नसतात, ते अक्कल घ्यायला आलेले असतात. त्यामुळे त्यांच्या बुद्धीने त्यांना काही गोष्टी सांगाव्या लागतात. आणि तिथे सगळ्यात मोठं अडकतं तो स्वतःचा अहंकार आणि अहंभाव. तिथे आलेला प्रत्येक व्यक्ती हा इतक्या स्वच्छ मनाने येतो असं निश्चित कळत नाही. त्याला गप्पत म्हणून पण येतो. महाराजांकडे दर्शनाला येतो असं नाही, तसं महाराजांना बघायला येतो आहे तरी कोण. आणि महाराजांच्या वेळेस अशी लीला घडली आहे की महाराजांना गप्पत म्हणून बघायला येणारी अनेक लोक त्यावेळेस होती. जसा पंजाबचा एक माणूस आला आणि तो स्वामीला म्हणला, स्वामी समोर काय आमच्या देखना नको समोर बसलेत महाराज आणि इतर कोणी स्वामी समोर नाहीये जो आपले गाव. महाराज हीच परीक्षा स्वामींच्याही घरी बघताय. स्वामी समोर ते कुठे बसले, असे कसे बसले, या पादुका कुठून आणले, हे प्रश्न विचारणारी अनेक माणसं तिथे येतात, शंकेने बघतात. आणि हे मंदिर आहे का, हे देऊळ आहे का, मग हे आहे तरी काय, आम्ही त्यानंतर स्वामींचं घर आहे. इथे
त्या त्या व्यक्तीच्या अहंभाव विरहित असताना करतात। हा सगळ्यात महत्त्वाचा शब्द की त्याचा अहंभाव नाही ना हे बघून त्याची लीला केली जाते। त्याला जे आता दिलं जातं ते त्याचा अहंकार नाही म्हणून दिलं जातं। हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट स्वामींच्या या घरामध्ये घडते। गुरुवार हा महाराजांनी दर्शनासाठी आपल्याला दिलेला दिवस आहे। स्वामींच्या घरामध्ये रोज दर्शन नसतं, फक्त गुरुवारचं दर्शन असतं। ते वेळ आहे 5 ते 9 संध्याकाळी, बाकीच्या इतर दिवशी कधीही ते दर्शन नसतं। आणि त्या दिवशी महाराजांची ज्याला शब्दशः लोक गादी म्हणतात, तिथे बसून महाराज काही उत्तर देतात त्या व्यक्तीला, ती गादी तिथे चालवली जाते। प्रत्यक्षात त्या ज्या ठिकाणी मी बसते, ज्या असं म्हणतात की विधिवत ज्या गोष्टी असतात त्याला गादी म्हणलं की ती लाकडाची आहे। ती खुर्ची लाकडाची आहे, ती सागवाची आहे। त्या बाबांनी मला लोखंडाच्या गादीवर बसवलं। इथे धातू आहे, व्हायब्रेशन्स आहेत वेगळ्याच प्रकारचे, पण अशी उत्तर देतात महाराज की भले भले अडले होतात। त्यामुळे जे कम्युनिकेशन करायला मला त्यांनी बसवलेलं आहे ती वेळ महाराजांनी दिली की 1:30 ते 2 वाजता गुरुवारी लोकांनी येऊन लाईन उभारायला सांगायचं। त्यांना नंबर द्यायचे, जेव्हा मी आज्ञा करीन तेव्हा ते नंबर वाटले जातात। तिथे किती वेळ लागेल माहिती नाही, अक्कलकोटाच्या प्रवासापेक्षा पण जास्त काळ स्वामींच्या घरी लागू शकतो। तर नंबर दिल्यानंतर नंबरप्रमाणे माणसं वर येतात आणि प्रश्नांना सुरुवात होते। आणि जेव्हा प्रश्न विचारले जातात अनेक प्रकारचे आहेत। कर्जमुक्ती हवी, लग्न होत नाही, डिवोर्स हवाय, मुलगा होत नाही, इथपासून प्रॉपर्टी विषयी काही प्रश्न, मुलांचे प्रश्न, मुलींचे प्रश्न, जावयाचे प्रश्न अनेक। पण आमच्याकडे एक प्रचंड अट आहे की ज्याचा प्रश्न त्या व्यक्तीला विचारायचा आहे ती व्यक्ती कंपल्सरी स्वामींसमोर पाहिजे। कोणी कुणाचाही अपरोक्ष प्रश्न विचारू शकत नाही। त्यामुळे त्याचा एक फायदा खूप मोठा आहे की अख्खं कुटुंबाच्या कुटुंब स्वामींच्या घरी हजर असतं। घरात वडिलांची 1 मिनिटं पण पटत नाही, पण तो आपल्या स्वार्थासाठी तरी महाराजांसमोर असतो। माझ्या वडिलांना माझं करिअर कळत नाही इथपासनं, माझ्या मुलाला माझं चांगलं पटत नाही इथपर्यंत, पण सगळं भांडण स्वामींसमोर। आणि स्वामी त्यातनं बाहेर काढतात, तो प्रश्न मध्यस्थीला आणतात आणि ते घर शांत होतं। मुळात आठवतात कसं आहे, घर अशांत आहे म्हणून नाही। प्रत्येकाला स्वामींच्या चरणी आल्यावर काम मिळतं, पैसा मिळतो, मार्गस्थ होतं, सगळ्या गोष्टी होतं। फक्त काय असावं लागतं की तिथे येऊन आपला प्रश्न अत्यंत सौम्यपणे मांडावा लागतो, अत्यंत चांगलीपणे मांडावा लागतो। आणि हे फक्त पुण्यापुरतं मर्यादित नाही, सगळ्या महाराष्ट्रातील इकडे लोक येतात। इव्हन हैदराबाद, तामिळनाडू, दिल्ली, काश्मीर, खाली कन्याकुमारी इथपासून सगळ्या भारतात आणि भारताच्या बाहेरची लोक। आता महाराजांची अट अशी आहे की ती व्यक्ती समोर पाहिजे, फोनवर कुठली उत्तर दिली जात नाही। आता जेव्हा आउट ऑफ इंडिया मंडळी असतात तेव्हा कशी उत्तर देणार, तुम्ही इथे आल्याशिवाय उत्तर नाही। आणि तो माणूस 15 दिवसाकरता फक्त महाराजांना भेटण्याकरता भारतात येतो। ही लीला व्यक्ती नाही करू शकत, ही लीला फक्त महाराजच करू शकतात। असे आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, दुबई, USA, UK अशा सर्व ठिकाणून लोक येऊन त्यांचे प्रश्न विचारू गेले स्वतः स्वामींसमोर येऊन। हे सगळं महाराज याकरता करायला लावलं आहे की तुम्हाला कळलं पाहिजे की देवत्व काय असतं। उगाच यायचं तिथलं फोन, आजकाल लोक काही विचारतात, मला सेवा सांगा। अरे फोनवर सेवा कशी सांगणार, मला माहित नाही। सेवा फोनवर सांगता येते, ती सेवा म्हणजेच महाराजांकडे येणं हीच सेवा झाली। आजकाल इतक्या फोनमुळे मला वाटतं खूप लोक आता जे फोन करतायत किंवा जे कॉन्टॅक्ट मिळाले फक्त नाव आणि पत्ता हा आपल्या या महाराजांच्या नंबरवर टाकायचा, बाकी या फोनवर काही बोलायला परवानगी नाही। बाकी सगळी माहिती तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून येईल, इथले नियम आणि इथल्या अटी सगळं करेल। पण फोनवर काय म्हणताय ताई, तुमचा व्हिडिओ आवडला, तुम्ही युट्यूबला छान बोललात, या भानगडीत तिथे पडायचं नाही। कारण हे माझं काम नाही, माझं काम काय तुमच्यापर्यंत आणि महाराजांपर्यंत एकमेकांची गाठ घालून देणं, हे माझं काम। मी तर गप्पा मारायला लागले तर मला दिवसाचे 24 तास पण पुरणार। मला 24 तासातले निदान माझ्या महाराजांना 3 तास तरी दिले पाहिजे। 24 तास मी मला म्हणतात की मला वेळ नाही द्यायचा, अध्यात्माकडे वळा, परमार्थाकडे वळा, पण प्रापंच सोडून वळू नका असं महाराजांचं म्हणणं आहे। पहिले ते म्हणतात प्रापंचाकडे वळा,
लोक घड्याळाकडे बघून तारक मंत्र म्हणतात. मला एवढ्या वेळामध्ये एवढ्या मिनिटामध्ये हा तारक मंत्र संपवून बाहेर कामाला जायचंय. मग तुम्हाला खरंच वाटतं का की एखादी उपासना मिनिटावर केली की ते काम होतं? त्याला मिनिटाची गरज नाही. महाराज म्हणतात मला फक्त 3 वेळा अशी स्वामी समर्थ असं नाव घे तरी मी तुझं काम करणार, पण तो जो काही वेळ मला मिनिटाचा देशील, 30 सेकंदाचा दे, 60 सेकंदाचा दे, तो जो देशील तो प्रामाणिकपणे दे. एवढा अभ्यास करण्याची तुझी गरज नाही. हा त्यांचा नेहमीच आग्रह आहे. आणि म्हणून मी मगाशी तुम्हाला म्हणलं की अजून स्वामींचे माहिती, स्वामींची मूर्ती माहिती, स्वामींचा प्रचार माहिती, स्वामींच्या सगळ्या गोष्टी माहिती, महाराजांच्या लीला माहिती. आणि महाराज लीला करतात हे कोणी सिद्ध करण्याची गरज नाही. ते समोरासमोर रोज येतं, समोरासमोर ते येतात. आणि सध्या आम्ही म्हणतो महाराजांना की तुम्ही सेलिब्रिटी झालाय सिरियलवर. आधी महाराजांच्या अक्कलकोटला अनेक लोक जायची, पण त्यांना समाधी मठ माहीत नव्हता. आता लोकांना समाधी मठ कळायला लागला, ज्याला सोळप्पा महाराजांचं घर म्हणतात. खूप लोक तिथे जायची नाही. जेव्हा आम्ही अक्कलकोटला जायला सुरुवात केली, अक्षरशः आम्ही दोघं ते तिघंच समाधी मठापाशी असायचो. लोकांना समाधी मठ हा प्रकारच माहीत नव्हता की तिथे महाराज 21 वर्ष राहिले. तिथे सोळप्पांच्या घरामध्ये ते जाऊन राहिले. तिथे त्यांनी समाधीसाठी सोळप्पा महाराजांनी त्यांच्यासाठी एक गुहा तयार केली. आणि जेव्हा महाराजांनी सांगितलं की आता मी चाललो बघा, ते गेले नाही, मी चाललो म्हणले. आणि चालल्यानंतर महाराजांची एक ते त्यांनी श्वास थांबवला, स्वतःहून तो थांबवला वटवृक्षापाशी. आणि तिथून एक मिरवणूक काढली गेली. ती काढली गेली सोळप्पा महाराजांच्या घरापर्यंत. तर महाराजांनी सोळप्पा महाराजांना शब्द दिला होता की मी तुझ्या घरीच नंतर राहील, तुझ्या पुढच्या 7 पिढ्या मला सेवेत असते. तर त्यामुळे लोकांना माहीत नाही. आजही महाराज ते जिवंत आहे. तुम्ही कधी अक्कलकोटला गेलात तर तिथे 9:30-10च्या आत समाधी मठामध्ये अभिषेक केला जातो. तिथे एक काळ्या दगड आहे, जी गुहा आहे. त्या गुहेवर त्या काळ्या दगडावर तुम्ही डोकं ठेवलं तर महाराजांची कान उघडे असतात. महाराजांना तुमची इच्छा तुम्ही तिथे जाऊन बोलू शकता. हा तिथनं आल्या निघता खूप परीक्षा होतात महाराज, प्रचंड नाकीला वाटतात. पण आल्यावर तुम्हाला लक्षात येतं की महाराजांनी आपलं काम केलं. तर या ज्या गोष्टी आहेत महाराजांपर्यंत जाऊन पोहोचण्याच्या, या असं एक माध्यम आहे. आणि असा एक म्हणजे जरा म्हणून की सोपा वेळ होते. अक्कलकोटला जाणं तसं सोपं नाही. प्रवासाला रस्ता सुंदर आहे, पण महाराज जेवढं लहान करत नाही तोपर्यंत तिथे जाऊन पोहोचू शकत नाही. म्हणून महाराजांनी अनेक स्थानं निर्माण केली. त्याच्यामधलं हे स्वामींचं घर ते लक्ष्मीरोडला तयार केलं. त्याचा एकच फायदा आहे, लक्ष्मीरोड असल्यामुळे लोक दर्शन घेऊन लगेच शॉपिंगला जातात. तर लक्ष्मीरोडला गेलं आम्ही म्हणतो महाराजांना आम्हाला जागा पुढे छोटा फ्लॅट आहे, कसं काय मॅनेज करणार? महाराजांना म्हणतात जागा द्या. महाराज म्हणतात घर देणार. पण तुला कळत नाही का माझ्या भक्तांना किती सोयी करून दिल्या की लक्ष्मीरोडला राहिल्यामुळे? मान्य म्हटलं, चुकलं माझं. आता येऊ दे इथे मंडळी आणि इथे दर्शन घेऊ दे. तुम्हाला तर सगळ्या बायकांना बघून मला मागच्या गुरुवारची घटना आठवली महाराजांच्या घरातली. आत्ताही महाराजांचं उद्या गुरुवार आहे, तुम्ही या उद्या सगळ्या महाराजांच्या दर्शनाला. परवा महाशिवरात्री होती. महाराज म्हणले की लग्न सोहळा महाशिवरात्रीचा, तर जे कमलमुख आहे त्याला आनंदाने नटेश्वराचं रूप महाराजांनी करून घेतलं. एका साईडला साडी आहे, एका साईडला शंकराचं रूप, शंकर पार्वती दोघे जण आता त्या रूपात बसलेले आहेत. आणि त्याच्या मागच्या गुरुवारी आणि आपल्याकडे स्वामी अनेक देवीच्या रूपामध्ये हे साडी नेसवून घेतात, प्रगट होतात आणि अनेक लीला महाराज ते करत असतात. तर मागच्या गुरुवारी एकाने स्वामींची ओटी बनवली. आई येते आपली, आईची ओटी बनवण्याची पद्धत आहे. मी तिथे कुठल्याही नारळ वगैरे ठेवून घेते. नारळ त्याला गोड पहिला परत ठेवून टाकते. महाराज म्हणतात मला नारळ नको, मी कुठे पडून गोड करणार आहे, त्यालाच खाऊ. पण त्याने ओटी भरल्यामुळे साडी आणि बांगड्या आणि सगळं विधिवत ती ओटी भरली गेली. ओटी भरल्यानंतर ती गावातच राहिली. साडी महाराजांना नेसवून हवी का विचारलं जातं. महाराज म्हणले हो मला नेसवून हवी आहे. तर मी ती साडी लगेच महाराजांना नेसवते. यावेळेस महाराज म्हणले मला साडी नेसवून नको, तशीच ठेवली साडी. मला कळायचं साडीचं करायचं काय, निदान नेसवल्यावर आनंद तरी मिळतो की साडी नेसवली गेली. ती ओटी तशीच ठेवल्या गेली. ती मध्ये मध्ये ती किंवा बाजूला करावी, कुठे करावी काय कळायला नाही. एका पिशवीत घातलेली आणि ती पिशवी गावातच ठेवली गेली. महाराज म्हणले अशी एक माझी भक्त येणार आहे जिलाही साडी द्यायची. दर गुरुवारी कितीतरी बायका म्हणजे 2,000-2,500 लोक, 1,500 ते 2,000 कशी असतात. एवढ्या ह्याच्यातून
त्यांनी मला सांगितल्यापासनं ती आरती म्हणजे आपल्याकडे आरती महाराजांची जी होती ती प्रत्येक जण त्या आरतीला स्पर्श करतो. तिघं मिळून महाराजांची आरती केली जाते आणि त्यानंतर महाराजांचा प्रसाद असतो. जो जवळजवळ 7 ते 8 वर्ष प्रसाद चालू आहे स्वामींचा आणि त्यांच्या कृपेने आजपर्यंत कधी त्याला खंड पडला नाही. जे सांगतील खिचडी आमटी भात जे सांगतील तो प्रसाद तो केला जातो आणि प्रसाद केला खाली जायचं. आरती सुरू झाल्यानंतर त्या दिवशी महाराजांनी दुपारी मला सांगितलं की माझी एक भक्त येणार आहे तेव्हा तू तिला द्यायचेस. आरती सुरू झाली. आरती झाल्यानंतर लगेच आपल्याकडे जागा कमी असल्यामुळे आपण मंडळीला लगेच प्रसादाला खाली पाठवतो. सुरू झाल्यानंतर तिघं आरती घेत गेले आणि त्या 2 छोट्या मुली आणि त्यांची आई अशा तिघींनी आरती घेतल्या. महाराज म्हणल्या दोघी मुलींना पाठवून यांच्या आईला बाजूला उभी कर. त्या 2 मुलींना कळलं आपल्याला का आपली आई मुलगी म्हणली की ते वेगळंच असतं, विषय वेगळा असतो. आपली आईला का थांबवलंय का ओरडता येतं काय, कारण माझा आवाज खूप हाय स्पीचला असतो. जे वेगळे येतात त्यांना माहिती. मी नॉर्मल माझे बोलतच नाही, मला शिव्या काय लागतं आणि काय इलाज नाही, आवाज नॉर्मल बोलतच नाही. त्यामुळे त्याच्याकडे ते गेल्यावरती आरती संपली. त्यांना म्हणलं काही थांबा आणि महाराजांनी सांगितली की ओटी. महाराज म्हणली हीच ती फक्त जिला ओटी द्यायची आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ती ओटी त्या व्यक्तीला दिल्या गेली, त्या महिलेला दिल्या गेली आणि ती रडायला लागली. तिला म्हणलं आनंद झाला असेल तिला म्हणून ती रडत असेल. ती म्हणली की ज्यावेळेस मी माझा प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले होते तेव्हा महाराजांनी मला सांगितलं होतं की तू अक्कलकोटला येऊन माझं दर्शन घ्यायचंस आणि ती तुझी उपासना असेल तर मी तुझं काम करेन. आणि ती बाई म्हणली की हा प्रश्न मला विचारून जवळ 3 ते 4 महिने झाले पण माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मी अक्कलकोटमध्ये जाऊ शकले नाही. माझ्याकडे अक्कलकोटला जायलाही पैसे नाही, मी जाऊ शकले नाही. महाराज म्हणले सांग त्या गावाला आता अक्कलकोटला यायची गरज नाही, मी तुझ्याकडे येऊन बसलोय. तुझी तळमळ मला कळती आहे आणि ही साडी तुला आशीर्वाद आहे, तुझं काम झालं. आणि हे जे नातं आहे महाराजांचं त्या भक्ताचं, परीक्षा पण घेतात, प्रेमाने सावरतात पण आणि त्याला माहिती असतं की तो कुठल्या त्रासाचं जातोय. पण दर गुरुवारी वेळ भेटून ती बाई म्हणते महाराज मला तेवढे तरी पैसे द्या की मी अक्कलकोटला जाऊ शकेन. पण 3 महिन्यामध्ये तिच्याकडे पैसे आले नाहीत आणि ती अक्कलकोटला नाही जाऊ शकली. पण मी माझ्या मुलीलाही सांगितलं आणि मी महाराजांनी सांगितलं महाराज आजपर्यंत ती पैशासाठी तळमळली आणि तुम्ही तिला अक्कलकोटला बोलवलं नाही. अशी परिस्थिती निर्माण करा तिला स्वतःहून तरी अक्कलकोटला घेतली. का तिला पैसे खर्च करायला लावताय? कारण अनेक लोक अक्कलकोटला आपल्याबरोबर कुणातरी घेऊन जात असतात. काही जण बोलतात की माझ्याबरोबर मी 11 लोकांना घेऊन जाईल, मी 5 लोकांना घेऊन जाईल, मी 3 लोकांना घेऊन जाईल. ही पण एक प्रकारची उपासना आहे आणि अनेक लोक अशी विनामूल्य पण लोकांना अक्कलकोटला जाऊन देत असतात. अशी कुठली ताकद निर्माण होईल आणि तिच्या मुलींचा पण ते अक्कलकोटला जाईल. हे जे सगळं
झालं. म्हणून जेव्हा या पादुका तयार झाल्या तेव्हा आम्ही अक्षरशः घडलो होतो की स्वामींनी आपल्याला आशीर्वाद दिला. त्याच्यानंतर पादुका घ्यायला गेलो आणि सोलापूरच्या अर्ध्या रस्त्यात पोहोचल्यावर आज अमावस्या आहे. मग अमावस्येला पादुका आणायच्या का घरी? तिथी वाईट अमावस्या बरोबर आहे का नाही? महाराज म्हणतात वेळे आहात का? जे मी तयार केलं ते वाईट असेल का? मीच पौर्णिमा तयार केली, मीच अमावस्या तयार केली, जगाचं पालनहार मीच करतो, मीच सूर्याला उगवतो, मीच सूर्याला मावळतो, तर तुम्ही कुठे अडकताय? आणि मग त्या दिवशी महाराजांच्या पादुका आणल्या. तो अमावस्येचा दिवस होता. महाराज घरी आले आणि म्हणून ती तिथे अमावस्येची लागली आणि म्हणून काल लघुरुद्र अमावस्येला केलं गेलं. आणि महाराज आता गेले 7 वर्ष घरात आहे. हे कार्य चालू आहे. तेव्हाही चालू होतं छोट्या प्रमाणात. आता प्रचंड लोकांची गर्दी होते आणि मला आनंद आहे की महाराज सगळ्यांना आपल्या घरी येऊन देत आहेत, त्यांना प्रसाद देत आहेत, आशीर्वाद देत आहेत, आरती करू देत आहेत, त्यांचे प्रश्न मांडू देत आहेत. आणि सगळ्यात मौलिक आणि महत्त्वाची गोष्ट की या प्रश्नासाठी कुठल्याही प्रकारची दक्षिणा आपण घेत नाही. इथे कुठलेही चार्जेस नाही. हे सगळं विनामूल्य आहे. महाराजांनी सांगितलं चार्जेस घेणारे अनेक माणसं आहेत, ते त्यांना त्यांचं काम करू दे, पण तुला त्याची गरज नाही. विदाऊट चार्ज. कारण लोकांना वेटिंग असतं, अपॉइंटमेंट असतो. अपॉइंटमेंट ह्या फक्त महाराजांना आवडत नाही. महाराज म्हणतात आपल्याकडे अपॉइंटमेंट सिस्टीम नाही. ज्या दिवशी तू येशील त्या दिवशी तुझं कार्य सुरू झालं. ज्या दिवशी गुरुवारी तू पोहोचशील तिथलं तुझं कार्य सुरू झालं. तिथे मी तुला नंबर दिला तर तू भाग्यवान आहेस. महाराज काही वेळेस परस्पर आणि पार्किंगमध्ये लोक उभे असतात. महाराज काही वेळेस परस्पर तिथं आकलून देतात. दर्शन पण घ्यायचं नाही असं म्हणतात. तिथे मात्र आमच्याकडे ही गोष्ट खूप प्रचंड कडक आहे. महाराज सांगते त्या आदेशाने होतं, माझ्या मनाने कारभार होत नाही, म्हणून अपॉइंटमेंट नाही. जर माझ्या मनाने कारभार होणार असेल तर मी 100% अपॉइंटमेंट दिली असती. रोज 20 अपॉइंटमेंट कसं दिल्या असत्या, कारण मला माहिती असतं की मला त्यातनं काय मिळणार आहे. पण मला फक्त तो आशीर्वाद हवा आहे. आणि एकच गोष्ट आहे की स्वामींची साथ आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत सुटू नये. कारण महाराज इतकी परीक्षा बघतात, सगळं देतात आणि मदत करून निघून जातात. आणि मग वाईट वाटतं की अरे आपण त्यांची कदर केली नाही, त्यांना मान सन्मान दिला नाही आणि त्यांनी जे दिलं फक्त तेवढंच लक्षात ठेवलं आणि त्यांना विसरून गेलो, मग ते आपल्याला सोडून गेले. कारण महाराजांचा काय एक भक्त थोडीच आहे, करोडो भक्त आहे. ते पुढच्या गरजवंत भक्ताकडे जातात. मी त्यांना म्हणते गरजवंत भक्ताकडे 100% जा, पण मला तुमच्यापासून दूर करू नका. पुढच्या जन्मी मला म्हणजे असं म्हणायला नको की अरे मागच्या जन्मी तुझी सेवा बाकी राहिली आणि म्हणून या जन्मात, तर ते न होता की सातत्याने राहू दे. पुढच्या जन्म कोणाला काय माहिती नाही, मोक्षाचा मार्ग मिळावा अशी अपेक्षा आहे, पण त्याचं गणित आपल्या लोकांना कळत नाही. त्यामुळे आपण त्यात पडू नये. तर एवढंच आहे की जे कार्य चालतं हे विनामूल्य चालतं. महाराजांचं घर हे उघडं आहे, सगळ्यांनी यावं. फक्त गुरुवारी मध्ये आल्यानंतर प्रचंड शिला घ्याव्या लागतात. महाराजांना ते चालत नाही, नियम भंग केलेले चालत नाही. तर त्यामुळे आपण पाळूयात, महाराजांचे नियम पाळूयात आणि ते आपल्या हितासाठी आहे हे कधीही तुम्ही अजिबात विसरू नका. ही शिस्त म्हणजे कधी कधी एखादे वडील आपल्या मुलाला प्रश्न विचारायला घेऊन येतात आणि त्याचं काहीतरी बळकटलेलं असं सगळं कारभार कुठल्या तरी मित्रांच्या नादी लागून सगळा विषय संपलेला असतो. मग मला त्याला ओढून विचारत वाटला तेव्हाच तरी तोंड लावून दिलं म्हणजे हा लाईनीवाला असता. तोंड हाताशी आवाज नाही मला लावायला, तर मी कधी त्याला लावणार? महाराज म्हणते आता मी लावतो आणि मग महाराज त्याला लाईनीवर आणतात आणि त्याला. पण ह्याच्यात एकच महत्वाची गोष्ट की तो मुलगा कबूल करतो की माझ्याकडनं काय चुका झाली. आणि हे ते गड आहे तिथे अगदी मन मोकळं करून आपली कुठलीही चूक कुठलीही गोष्ट एकदम निर्धास्तपणे महाराजांना सांगितली जाते. पण याची चिंता तुम्ही करू नका की मी तिथे असते. कारण तुम्हाला महाराजांनी माझ्या बाबतीत एक प्रचंड लीला केली आहे. जेव्हा तुम्ही प्रश्न मांडता, महाराजांसमोर बोलला जातो प्रश्न, महाराज उत्तर देतात आणि ज्या क्षणी रात्री किती वाजता असो, 12 वाजता असो, 1 वाजता, 2 वाजता, 3 पर्यंत सुद्धा 3:45 पर्यंत मी उत्तर दिलेली लोकांना. महाराजांनी मला ते करायला लावले. पण जेव्हा मी गाभाऱ्याच्या बाहेर येते तेव्हा मला महाराजांनी प्लॅन केलेलं असतं. महाराजांनी मला सांगितलेलं असतं की तुला काय विचारलं ते विसरून जायचं आणि मी तुला काय उत्तर दिलं ते विसरून जायचं. त्यामुळे तुम्ही निर्धास्त राहू शकता. तुम्ही वाटते ते येऊन महाराजांपर्यंत सांगू शकता. आणि मी अनेक जणांना विचारलं अरे मलाच माहिती नाही मी काय उत्तर दिलं, तू उत्तर दिलंच नाही. ते उत्तर दिलं महाराजांनी आणि ते लक्षात ठेवलं महाराजांनी. त्यामुळे तुला ते लक्षात ठेवायची गरज नाही. आणि मी असं समजते की कुठेतरी अध्यात्मामधला एक पाऊल मी कुठेतरी पुढे सरकले आहे की जी मी निरपेक्ष भावने
स्वामींच्या घरी एकदा आल्यावरती अनुभवायला मिळेल हे तर मी खात्रीपूर्वक सांगू शकते. आणि हे सांगण्याकरता मी अनेक ठिकाणी जाते. एक तर पादुका जाताना सध्या प्रीती आहे, घरामध्ये मी सांगते तो प्रश्नच नाही. आणि अनेक चॅनल्सवर ती मंडळी बोलवून मला सांगायला लावतात की हे विनामूल्य चाललेलं कार्य सगळ्यांपर्यंत चॅनलच्या माध्यमातून गेलेलं असतं. जसं कॉस्मो मीडिया स्टार, तुम्हाला माहिती असेल ते चॅनल, ते एक देऊळ गाथा, RD टॉक विथ RD हे एक आहे, आणि सागर टॉक या 4 चॅनलवरती मी या सगळ्या गोष्टी वारंवार बोलत असते. आणि आपलं स्वतःचं चॅनल आहे स्वामी माझे, स्वामीचे घर. हे आपला स्वार्थ आपण सोडला नाही, आपण स्वार्थीपणे म्हणतोय स्वामी माझे, म्हणजे माझं इंडिव्हिज्युअल लेवलला. तुम्ही सगळे ते म्हणलात तर इंडिव्हिज्युअल लेवलला झालं ना. स्वामी माझे आणि स्वामीचे घर तेही चॅनल आहे. ते महाराजांच्या आज्ञेने केलं गेलं. महाराज सांगते की तिथं बोललं जातं, कॉन्स्टंट बोललं जातं असं होत नाही. पण महाराजांच्या कृपेने आज जवळजवळ 30,000 लोक ते चॅनल बघतायत. 30 लाख लोक ते चॅनल 30 लाख लोक ते चॅनल बघत आहेत. आणि एवढीच अपेक्षा आहे ते बघावं याकरता, ते लक्षात घ्यावं याकरता की आपल्याला उद्या खरंच आपण प्रचंड संकटात कुठे अडकलो तर स्वामींचं घर आपल्यासाठी उघडं आहे म्हणून ते चॅनल आहे. हे कार्य माझं त्याच्याकरता आहे, व्यवहारिक करणारं ते चॅनल नाही. ज्यांना असं वाटतंय की बाबा स्वामींच्या घरी यावं, दर्शन घ्यावं आणि स्वामींच्या घराशी जोडल्या जावं, तुम्ही निश्चितच गुरुवारी येऊ शकता. आज बुधवार आहे, उद्या या. स्वामीचा फक्त वेळ 5 ते 9 दर्शनाची आहे. ज्यांना प्रश्नाला यायचं आहे त्यांना 1:15 वाजता येऊन तर थांबावं लागतं. अख्खा दिवस स्वामींसाठी काढावा लागतो. मला वेळ म्हणून काढून चालत नाही, तो दिवस स्वामींचा आहे, तो तसाच काढावा लागतो. किती वाजता नंबर येईल हे मात्र मी सांगू शकत नाही. रात्री 12ला नंबर येईल, 12:30ला येईल, 1ला येईल, 3ला येईल, 2ला येईल. ते महाराज सांगतात त्याप्रमाणे सगळं कार्य चालतं. तेवढा पेशन्स असेल तर या. आणि महाराज हेही सांगतं की नंबर दिल्यानंतर यातली 8 लोक पळून जाणार. नंबर इथपर्यंत महाराजांची क्लिअरिटी असते. आणि खरंच ते 8 आकडे कुठे गेला असतात. 8 आकडे महाराजांच्या परत आलेले असतात, 5 आकडे परत आलेले असतात, 6 आकडे परत. त्या गुरुवारी जे महाराज आकडे नंबर देतात पण त्याच्यामध्ये पेशन्स नसतात आणि ते पळून जातात. तर ती महाराजांनी दिलेली संधी सुद्धा अनुभवाची ताकद त्या व्यक्तीमध्ये नसते. म्हणजे त्याला आपण दुर्दैव म्हणू कदाचित, पण महाराज तेवढा पेशन्स त्याच्यामध्ये आणत नाही, तुझा प्रश्न मांडू देत नाही. आणि महाराज खाली आल्या आकडे सुरुवात करतात. इव्हन कोणाला उत्तर देणार नाही हे पण क्लिअर करतात. खाली आल्या चेहरा बघून जातो बघून तुला उत्तर नाही मिळत, फक्त दर्शन घे, आज बाकी काय होणार नाही. हे जे आहे ना ही महाराजांची लीला आहे. माझी विनंती असते काय महाराजांना की महाराज वेडवाकडं का विना तुमचा बघतोय ना त्याला तरी मार्गस्थ करा. तर या सगळ्या लीला महाराजांच्याकडे होत असतात. महाराजांकडे येणारी अनेक लोक आता ती 2-3 वर्ष जी सातत्याने कार्यरत आहे ती स्वामींच्या सेवेला तर आली आहे. फक्त पुन्हा महाराजांना ती विनंती करते की सगळी मंडळी टिकावी. मागच्या वर्षी आधी उडून झाली तर ती टिकावी. माझी बोलणी करायची ताकद त्यांच्यात यावी. जे श्रेय होतात त्या काढण्याची कारण ती शिस्त आहे, शिस्त आहे ती महाराजांनी लावली, त्याला काय पर्याय नाही. पण जे आहे ते आपल्या चांगल्यासाठी आहे, आपल्या भल्यासाठी आहे आणि आपल्या उन्नतीसाठी आहे. जगताना सगळ्या अट्टहास हा पैशासाठी आहे. ते महाराज तार्किकच तार्किक प्रश्नच नाही. हे काय करोडपती बसले, अजूनही करोडपती आहेत चिंचवडचे. म्हणजे मला माहिती महाराज कुठपासून कुठपर्यंत त्यांना आणलंय, कुठल्या संकटातून त्यांना बाहेर काढलंय. आणि जो विश्वास महाराज देत आहेत की नाही तुम्हाला हे केलं की तुमचं काम होणार आहे. आणि हे बाबा सांगत नसले तरी एकेकडे एक चित्र महाराज डोळ्यासमोर आणत असतात आणि अख्खं स्कॅन करून बाहेर काढतात. मागे काय घडलं, पुढे काय घडलंय. तर हे जे असतं तर माझ्याकडे गंमत अशी की महाराजांच्या घरी आल्यावरती गंमत म्हणजे खोटं बोलता येत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि ते लपवता येत नाही. पटकन शब्द बोलायला तर महाराजांना हा खोटं बोलतो काय याचं सगळं गुपित ओपन कर आणि मग धडा ओपन ते गुपित ओपन केलं जातं. त्यामुळे तिथे येणारी माणसं आहेत ती अत्यंत प्रामाणिकपणेच त्यांना यावं लागतं. त्यांना दुसरं काही ऑप्शन नाही. पण महाराजांकडे एकदा आल्यानंतर प्रश्न सुटतात, मार्गस्थ होतात. तुम्ही निर्धास्त व्हा आणि जगण्याकरता जो कॉन्फिडन्स बिल्ड व्हावा लागतो तो महाराजांच्या घरी 100% येतो याचा विश्वास मला आहे. त्यामुळे महाराजांच्या बाजूला आता बाहेर पडायला सुरुवात झाली. तर पहिला हॉलला या हॉलला आता आपले जर सांगतील त्याप्रमाणे 2 हॉलला त्या जातील. अजून
पादुका आता आउट ऑफ इंडिया चालल्या आहेत. त्या चालल्या आहेत नेदरलँडला आणि त्याच्याकरता चालल्या आहेत की या सगळ्या जगाला ते एकत्र आणण्याचा प्रयत्न. आज जगामध्ये अनेक प्रश्न आहेत, तर महाराज म्हणले तिथे ये. आणि हे अजून आमचं बाकीचं काही झालेलं नाही, तिकीट विजा वगैरे बाकीचं काही झालेलं नाही, पण बाबूने सांगितलं म्हणजे ते सगळं ते करा. त्यामुळे अजून हे काम चालू आहे आणि महाराजांनी एक पहिला हीट दिली की या पादुका कॅनडाला जाणार. आता कॅनडाला झाल्यानंतर मला मी कॅनडातल्या कुठल्याच माणसाला ओळखत ते पादुका जाणार तरी कशा ते माहित नाही. पण जेव्हा मी हा विषय मांडत होते तेव्हा नेदरलँडवरनं एक जण स्वामीच्या दर्शनाला आल्या होत्या. त्यामुळे नेदरलँडला ते येऊ शकतात महाराजांच्या पादुका आणि तिथनं महाराजांच्या या सगळ्या प्रवासाला सुरुवात झाली. आणि हा प्रवास वेगळ्याच पद्धतीने आता घडेल आणि तिथे जाऊन महाराज जगातली आपली जी लोकं आहेत, भारतीय लोक असो किंवा त्या देशातले काही नागरिक असो, मला इंग्लिश बोलता येत नाही, पण त्या लोकांचे प्रश्न ते महाराजांसमोर मांडतील. भाषा कुठल्या भाषेत उत्तर देते ते महाराज सांगतील, कदाचित माझं इंग्लिश सुधारतील, कारण महाराज असताना इंग्रज होते. महाराजांनी सांगितलं होतं की इंग्रज कमी जाणार, हे निश्चित होतं. महाराजांनी त्या तारखाही डिक्लेअर केलेल्या होत्या त्या. आणि इंग्रज असताना सुद्धा त्यांचं राज्य चालू होतं, महाराज असताना पण हे सगळं विधिरचित होतं, सगळं महाराजांना नियोजन माहिती होतं. तसंच देशोदेशीमध्ये आपल्या संस्कृती आपला प्रचार हा केला पाहिजे, आपली संस्कृती जपल्या गेली पाहिजे, आपले संत आपले महाराज आपला देव आपला गुरु हा सगळीकडे गेला पाहिजे आणि त्याची प्रचिती प्रत्येकाला आली पाहिजे. म्हणून आता हा सगळा प्रवास सुरू झाला आहे. पण महाराज म्हणतात तर माझ्या घरी आलं तुम्हाला जास्त आनंद मिळेल, म्हणून सगळेजण या, महाराजांचं दर्शन घ्या, महाराजांची आरती घ्या आणि न विसरता महाराजांचा प्रसाद खा. घरी प्रसाद न्यायला परवानगी नाही. पिशव्या डबे कुंडलं केलं हे महाराजांच्या घरी चालत. आमचे जे भक्त आहेत त्यांचे डोळे प्रचंड वाईट आहेत, त्यामुळे त्याला लगेच करता पिशवी करायला पाहिजे. त्यामुळे हे न करता आनंदाने खा, ज्याला प्रसाद द्यायचा त्याला घेऊन या. आम्ही असं म्हणायचं की दर्शन घेऊन प्रसाद का बाबा प्रसाद, कारण महाराजांनी सांगितलं आधी पोटवा आणि मग विठोबा. हे तर जगमान्य वाक्य आहे आणि महाराज असं कधीच म्हणत नाही की तू माझं दर्शन घे आणि मग प्रसाद घे. महाराज म्हणतात की मला प्रत्येकाने पोटभर खाल्लं पाहिजे, निदान अन्न पाणी, बाकी श्वास मी देतोच आहे, हवा मी देतोच आहे आणि त्याच्यामध्ये द्यायचे तो आनंद तो माझ्याजवळ आला की मी देणारच आहे. तर हे सगळं कार्य असं महाराजांच्या या सगळ्या तत्वावर चालू आहे. माहिती नाही गेले 3 वर्ष या सेवेत महाराजांचे आहे, पण अजूनही मला महाराज कळलेले नाही. त्यामुळे जी कोणी मला माणसं म्हणतात की समाजांचा खूप मोठा भक्त आहे, तर हा शब्द मला कळत नाही. छोटे मोठे भक्त तर मला अजिबातच कळत नाही. मला फक्त महाराजांवरचं प्रेम हा शब्द फक्त करू शकतो की त्यांना ते म्हणजे तुम्हाला स्वामी आजोबा तुम्हाला कंपल्सरी काम करायचं, कारण आजोबा आपलं काम करत त्या आजोबा म्हणतात बरोबर आहे का? नातवाचं काम आजोबाच करू शकतात. आई वडील काय म्हणतात त्याला थांब, पण आजोबा असं म्हणत नाही. आजोबा करणार म्हणजे करणार, म्हणून आपल्या आजोबांना येऊन गोड गोड आपलं काम करते. यात स्वार्थ नाही, यात आजोबांवरचं प्रेम आहे. तर हे नक्की करा. आम्ही तर हीच उपासना म्हणतो महाराजांनी. आणि आपल्या चॅनलवरती सुद्धा स्वामीवाद स्वामींच्या चॅनलवरती परवा मी गुरुवारी कुठल्याही मी तुमच्यासोबत कशी बोलणार आहे काही विषयावर, पण मागच्या गुरुवारी पण आम्ही याच विषयावर बोललो की खरी उपासना कुठली, तर स्वामींच्या स्थानावर जाऊन त्यांना नमस्कार करणं ही खरी उपासना. बाकीचं माळ करणं, पोथी वाचन, अभिषेक करणं ही एक वेगळ्या प्रकारची उपासना आहे. ते कार्य आहे, ते करावं लागतं. पण उपासना म्हणाल तर महाराजांच्या घरी जायचं, महाराजांच्या स्थानावर जायचं, त्यांना मनोभावे नमस्कार करायचा आणि महाराज माझी साथ सोडू नका एवढं काढायचं परत यायचं. किती सोपी आणि छान उपासना आहे. हे सगळ्यात अवघड महाराज पेटून देत नाही तिथपर्यंत. त्यामुळे सोपं आणि अवघडचं पहिलं कार्य म्हणजे महाराजांच्या घरी येणं, त्याचं दर्शन घेणं. असे आहेत आपल्या सगळ्यांचे महाराज, आपले गुरु, आपलं दैवत, आपले ब्रह्मांडाचे नायक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले अतिशय प्रेमळ आजोबा. अनेक वेळा श्री स्वामी समर्थ म्हणण्याऐवजी स्वामी आजोबा, श्री स्वामी आजोबा, श्री स्वामी आजोबा म्हणलं तरी तुमचं काम बघा बाळ करून जमते का. श्री स्वामी समर्थ ही एक त्यांना आपण मानाने म्हणलेली गोष्ट आहे आणि आजोबा ही आत्मेची म्हणलेली गोष्ट आहे. महाराज इथे नाही, महाराज इथे आहे. महाराज अक्कलकोटला याच्या दिलं की तुम्ही सगळे या माझ्यासकट सगळे निर्बुद्ध आहेत, म्हणून त्यांनी अक्कलकोटला जाऊन ते बसले आणि अक्कल वाढवण्यासाठी त्या गावाचं नाव अक्कलकोट केलं. पहिलं नाव छान होतं प्रज्ञापुरी, पण त्यांना माहिती इथे आणि सगळे पठ्ठाड आहेत हे त्यावंच आहे, म्हणून महाराज
महाराज इथे आहे, हृदयात आहे आणि ते तसेच राहावे ही त्यांच्या चरणी प्रार्थना आहे. त्यांनी कधी आपल्याला लांब करू नये ही खरोखरच मनापासून त्यांच्याकडे प्रार्थना. तरी आपण एक महाराजांचं परत एकदा 11 वर्षे स्वामी समर्थ म्हणून आपण अनेक जण हात जोडून स्वामी समर्थ म्हणतो. पण मी तुम्हाला सांगेन की अशा पद्धतीने स्वामी समर्थ म्हणा की त्याचा एक ओघ येतो, ज्याला म्हणतात समाधीत पण जाणं म्हणतात आणि महाराजांना हृदयात ठेवणं पण म्हणतात. तर डावा हात हा हृदयावर ठेवा आणि उजव्या हाताने असं करा, असा ठेवा हात का असा ठेवा. मी असं म्हणते, स्वामी आपल्याला असं म्हणायला लागतात की मी सुंदर आहे आणि माझे स्वामी सुंदर, ते माझ्या हृदयात राहू दे आणि मी त्यांच्या हृदयात राहू दे. हा स्वार्थीपणा सोडायचा नाही. त्यांच्या हृदयात ते आपण राहिलो तरच काहीतरी घडणार आहे, नाही नाही घडणार. 11 वेळा म्हणून डोळे मिटा, काउंटिंग करू नका, काउंटिंग मी करते. तर काउंटिंग मध्ये माणसं अडकतात आणि गडबड होते. चल, श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मला माहिती आहे यापर्यंत कोणी बाहेर पडू शकत नाही, कारण या गुरुवारी प्रयोग केला होता, कोणी त्यातून बाहेर पडायला तयार नाही. आणि 15 मिनिटं झाली, उठा उठा, महाराजांची आरती करायची अशी वेळ आली. ही उपासना एवढा जोर देते, एवढं आणि इतक्या स्लो झालं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ पोचणार नाही महाराजांपर्यंत, कारण तुम्ही वेळेच्या गणितावर आहात, ते शब्दांच्या गणितावर आहात. तर हे असं आहे स्वामींचं प्रेम, स्वामींची आत्मीयता. आणि मला तुमचा फक्त मोजून 5 मिनिटं हवी आहेत, मोजून 5 मिनिटं, पण पटकन करा. श्री स्वामी